जय महाराष्ट्र मित्रांनो, तर आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आपल्याजवळ आज 14 टायर गाडी आली व्हील अलाइनमेंट करण्यासाठी. तर ह्याचा हाऊसिंगची टायर लय खाती ती, तर हाऊसिंग ह्याचं दाखवतो तुम्हाला. तर हाऊसिंगचे एकदा टायर बघा आणि सेकंड धडीचं पण बघू शकता तुम्ही. सेकंड धडीचं बघा आतनं कसं बघा, हे पट्टा पूर्ण आतनं दबते. इकडचं बघा ओके. आणि सेकंड धडीचं बघा नवीन हे जे रिमोटची टायर आहे ती बघा गाडीला. तर बघू शकता तुम्ही कसं हे बटन दाबते असं. आणि ही डमीज टायर जी आहे ना, या असं साईडनं बघा, हे असं टायर ओढते पूर्ण. तर तुम्हाला दिसतंय बघा, तर हे असे पूर्ण टायर ओढतोय गाडी. तर त्यासाठी आपल्याजवळ आली व्हील अलाइनमेंट करायला. तर तुम्हाला हाऊसिंगचं रिडिंग दाखवतो, तुम्ही बघू शकता तुम्ही हाऊसिंग किती तिरकं दाखवते बघा कम्प्युटरला. तर चला तुम्हाला बघा एकदा कम्प्युटरला तुम्ही बघू शकता -6.1 मध्ये रॉंग आहे हाऊसिंग असं आहे. आता रोकला गाडीचं हाऊसिंग असं आहे बघा भावानो. तर आता ह्याला ओके करायचं. तर चला आता गाडीची खाली जाऊ आपण व्हील अलाइनमेंट ओके करायला. गाडीच्या खाली आलोय बघा मित्रांनो मी आता. तर आता ह्याचं काम चालू करू. तर हे हाऊसिंगचे टायर बघा कसे खाते ते बघा, असं खबल्या उडवते पूर्ण. तर आता ही युक्लेमची बोल्ट ती खोलून घ्यायची पूर्ण. तर चला आता युक्लेमची बोल्ट ती काढून घेऊ पूर्ण, मग व्हील अलाइनमेंट चालू करू. आणि हे बघा हे हाऊसिंगची टायर बघा कसं उडवते आहे का, हे आत नाही हे असं पूर्ण उडवते. ह्यासाठी ड्रायव्हर हे परेशान आहे, त्यासाठी आपल्याजवळ आला व्हील अलाइनमेंट करायला. तर आता हे जर चालू करू आपण काम ओके मध्ये, तुम्ही बघत राहा व्हिडिओ. पाहून होतं युक्लेमची बोल्ट तर दोन्ही साईडची. तर आता जॉक लावायचं चालू आहे बघा, असं जॉक लावावं लागतं हाऊसिंग पुढे सरकवायला. तर असं जॉक लावलं ना कसं ओके मध्ये सरकते हाऊसिंग. आणि युक्लेमची बोल्ट ती काढून घेतले, टाइमलेस लावला त्यात बघू शकता तुम्ही. आता हाऊसिंगचे हे असं सोडले ना तर रिडिंग दाखवतो तुम्हाला पुढे जाऊन. तर बघा खाली ना गाडी कशी दिसते ओके मध्ये. तर आता चला हे जे ओके करू. जॉक वगैरे लावलाय. तर आता असं जे पाटाची तिरक आहे ती पाटा असं तिरक सरळ करायला लागते हातोडे मारून, पूर्ण हातोडे मारून ओके मध्ये करायचं. तर असं बघा तुम्ही आता व्हिडिओ मध्ये. तर भावानं असं मारा लागतं. तर रिडिंग ओके झाले, तुम्हाला पुढे जाऊन दाखवतो. तर बघा आता तुम्ही, तर पुढे जातो आता. इथली बोल्ट ती टाईट मारायची पूर्ण, मग पुढे जायचं, तुम्हाला रिडिंग दाखवतो सगळं ओके मध्ये कसं झाले हाऊसिंग आता. तर चला पुढं काय जातो तुम्ही बघू शकताय हाऊसिंग कसं मग अशी तिरकं होतं ते आता ओके झाले. तर असं आपल्याजवळ काम होते ओके मध्ये. तर आता बोल्ट टाईट मारायचे, मग पुढचं व्हील अलाइनमेंट चालू करायचं पुढचं. आणि ही सेकंड धडीचं पुढची टायर बघू शकता, नवीनच टायर आहे ती, जोडी नवीनच टाकली. एवढे काय त्याचं खाल्लं नाही, आताच टाकली जोडी. आणि मागची बघू शकता सेकंड धडीचं कसं झाली साईडनं, रेडाईलची टायर आहे ती. आणि इकडचं रेडाईलचं टायर बघा कसं. तर हे जर असं व्हील अलाइनमेंट करतोय आपण. तर आपल्याला कॉन्टॅक्ट नंबर आहे तिथं, आपल्या दुकानावर भरपूर गाड्या आहे तिथे, तुम्ही येऊ शकता आपलं कॉन्टॅक्ट नंबर हे करून. तर चला आता मागची बोल्ट टाईट करतो आधी आणि हे करतो, मग पुढचं तुम्हाला दाखवतो चला. हो मागचं तर काम ओके झाले हाऊसिंगचं. आता सेकंड धडीचं बघा, पुढचं तर काम ओकेच आहे. सेकंड धडीचं बघू शकता -15.4 मध्ये आणि -10.8 मध्ये रॉंग आहे. तर आता सेकंड धडीचं काम चालू करायचं. सेकंड धडीची टायर बघा किती खाली ते. तर हे आतल्या बाजूने पट्टा खाते या गाडीचा. तर बघू शकता तुम्ही, हे रिडाईलची टायर आहे ती, पुढची नायलॉनची टायर आहे ती. रिडाईलच्या टायराचं असं पट्टा खाते. तर हे रॉंग पण आहे, पुढचं काही एवढं रॉंग नाही. तर आता हे जर सेटिंग चालू करू, तर ह्याची सेटिंग असते बघा, ही जी रॉड आहे ना त्या रॉडवर ह्याची सेटिंग असते. हे वरचा रॉड असतो तिथं सेटिंग असते, आणि मागचा रॉड हे असाच रॉड असतो तिथं ते सेटिंग असते. तर आता चला ते सेटिंग चालू करू आपण मस्त मध्ये. तर तुम्ही बघत राहा. म्हणून सेकंड तर व्हील अलाइनमेंट ओके झाले बघू शकता तुम्ही. आता पुढे यायचं पुढं. तर आता डमीज तुम्हाला दाखवतो डमीज किती रॉंग आहे. डमीज टायर तर लय डेंजर 13.84 मध्ये रॉंग आहे. तर डमीज टायर दाखवतो तुम्ही बघा एकदा, डमीज टायर कशी खाल्ली ती. एकदा डमीज टायर बघून घ्या भावानं. डमीज टायरची बघू शकता पूर्ण तारा बाहेर निघले त्या. कसं आहे अलाइनमेंट न केल्याचा परिणाम आहे. आणि हे डमीज बघा, हे परिणाम आहे बघा. हे असं साईडच्या कडा पूर्ण खाते. हे रेडाईल टायरचे MRFचा प्रॉब्लेम आहे. जे की टायर टाका तुम्ही गाडीला कधी बी. तर आता बघू शकता तुम्ही. आता हे जसं हाऊसिंगचं केलं, जसं आता जॉक काढायचं चालू हाऊसिंगचं जसं केलं तसं डॅमेज व्हील अलाइनमेंट करायचं. तर चला आता हे जर चालू करू आपण. बोल्ट काढायचं आणि जसं हाऊसिंग केलं तसं डॅमेज आहे. तुम्ही बघत राहा, हे टायर बघा कशी खाते ती गाडीची.
शकता आता तुम्ही हा डमीची टायर तर बोल्ट काढली बघू शकता तुम्ही टाइमलेसमध्ये बघितलं असेल. तर आता जॉक लावायचा चालू आहे, जसा हाऊसिंगला लावला होता तसाच डमीला लावायचा. मग डमी मागे सरकलं ना ओके मध्ये होते. ह्या टायर उठी लावली बघ, उठी लावली ह्या टायरला अशी उठी लावायची. हे टायर मागे सरकून फक्त ती मागे सरकव, ह्यासाठी असं उठ्या लावून घ्यायच्या. मग आता बघा जॉक ओढावायचं चालू आहे. मग रिडिंग पुढे येते, इथनं तुम्हाला दिसत नसेल कॅमेऱ्यामध्ये, मला इथनं स्पष्ट दिसते बघा, तिथं स्क्रीन आहे, स्क्रीनमध्ये स्पष्ट दिसते. तर आता जॉक लावावं लागतो पूर्ण जोर लावून. मग त्याचं तिला अलाइनमेंट ओके होते, टायर खायचं बंद होते ओकेमध्ये. तर बघू शकता मागणं गाडी. तर आता जॉक लावून घेतो फुल, मग त्याचं रिडिंग दाखवतो तुम्हाला पुढे जाऊन. तर चला भावांनो, आता काम ओके झालेलं आहे. डमीचं बी ओके केलं, हाऊसिंगचं बी ओके केलं आणि पुढचं पण सेकंडरीचं पण ओके झालेलं आहे. ही जी टायर खायचं प्रॉब्लेम आहे ते आता 100% ओके होणार या गाडीचा. आणि आपला व्हिडिओ कसा वाटला भावांनो कमेंटमध्ये सांगा, नक्की सांगायचं कमेंटमध्ये. आणि सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरायला नाही. सबस्क्राईब करा, बेल आयकनचं बटन दाबा. आणि रोज आपले व्हिडिओ येते तर 3:45 वाजता, तर रोजच्या रोज बघायचं. तर आता भेटू पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर चला बाय.